पालकमंत्र्यांच्या घरावरील गिरणी कामगारांचा मोर्चा अडवला। मुंबईतच राहायला घरे मिळण्यासाठी कामगार व वारसदारांनी केली मागणी। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट नाकारली। पोलिसांनी मोर्चा अडवला। मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या घराकडे निघालेला गिरणी कामगारांचा मोर्चा पोलिसांनी ढाल करून अडवला गेला। गिरणी कामगारांच्या मोर्चाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट नाकारल्यानं पोलीस प्रशासनानं मोर्चा अडवल्याचं समजतं। त्यामुळे गिरणी कामगारांनी मोर्चाने क्रांती चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करत मोर्चा स्थगित केला। आजरा इथं कॉम्रेड अतुल दिघे आणि कॉम्रेड शांताराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या गिरणी कामगार वारसदारांच्या बैठकीत 15 मार्च 2024 रोजीचा GR रद्द करून गिरणी कामगारांचे मुंबईमध्ये पुनर्वसन करावे यासाठी काल रविवारी पालकमंत्री आंबेडकर यांच्या गारगोटीमधील निवासस्थानावर मोर्चा ठरवला होता। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं गिरणी कामगार वारसदार गारगोटी इथं उपस्थित होते। 15 मार्च 2024 रोजीचा GR रद्द करा आणि गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर देऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी गिरणी कामगार आणि वारसदार गारगोटी इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यासाठी जात होते। त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना अडवलं। यावेळी आक्रमक भूमिका घेत कामगार आणि वारसदारांनी गारगोटी बस स्थानकामध्ये ठिय्या केला। प्रचंड पाऊस आणि लांबून आलेले गिरणी कामगार यांच्याशी बोलून कॉम्रेड अतुल दिघे यांनी यापुढे आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा देऊन हा मोर्चा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं। या मोर्चाला कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड धोंडीबा कुंभार, कॉम्रेड शांताराम पाटील, गोपाळ गावडे, शिवाजी सावंत, नारायण भंडागे, कृष्णा चौगले, अमृता कोकितकर, पद्मिनी पिळणकर, तुकाराम तळप यांनी मार्गदर्शन करत पुढील आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।